तुम्हीच बघा ना. नाही म्हणजे भैरवी मॅडमने आपल्याला एकमेकांपासून दूर करण्यासाठी हवे ते प्रयत्न केले. पण काय झालं, आपण एकमेकांच्या आणखी जवळ आलो ना. हो की नाही? भांडणं, वाद हे तर होतच राहतात देवांश. पण माझ्यासाठी आपल्या कुटुंबाने एकत्र राहणं फार महत्वाचं आहे. आणि तोच माझा खरा आनंद आहे. त्यात जर भैरवी मॅडम अशा निघून गेल्या ना तर आपलं कुटुंब विस्कटून जाईल आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. म्हणून मला त्यांना कुठे जाऊ द्यायचं नाहीये देवांश. प्लीज त्यांना थांबवूयात आपण. बघतेस ना, ही आहे माझी बायको. खरं म्हणजे हे सगळं ऐकून मी एकदम सुन्न होऊन गेलेलो आहे. एक मन सांगताय की भैरवीने जो काही गुन्हा केलाय त्याला आपण माफी करूच शकत नाही. पण दुसरं मन असंही सांगताय की भैरवीने ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे. आज आपण जे काही आहोत ते फक्त तिच्यामुळे. ती नसती तर तेव्हा मला असं वाटतं की तिच्याशिवाय हे काही शक्यच झालं नसतं. आणि तिची आत्ताची तब्येत पाहता तिने हे घर सोडून कुठेही जाऊ नये असं मला वाटतं. बाबा, देवा, बाबा अगदी बरोबर बोलतायत. सईमुळे आज भैरवीताई जिवंत आहेत, तसंच भैरवीताईंमुळे तू जिवंत आहेस बाळा. आणि राहिला प्रश्न तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा, तर त्याला एक प्रकारे आम्ही सगळेच जबाबदार आहोत. सगळं आमच्या डोळ्यासमोर होत होतं आणि आम्हाला समजलं नाही. तुम्ही घर सोडून गेलात त्याला सुद्धा आम्ही सगळे दोषी आहोत. भैरवीताई खरंच चुकीचं वागल्यात आणि त्याची शिक्षा पण त्यांना मिळायलाच हवी. पण ताईंनी या कुटुंबावर, या घरावर इतके उपकार केलेत ना की त्यांना तुम्ही हे घर सोडून जा असं नाही सांगू शकत आम्ही. मी तुमच्या सगळ्यांमध्ये लहान आहे, सो ह्या डिसिजन मध्ये तरी काही बोलू नाही शकत. पण आपण सगळे एका गुन्हेगाराला विसरतोय. तुमचं काय? मी तुला म्हटलं होतं ना अंजली, आम्ही तुला चांगले ओळखून आहोत म्हणून. आज आलंच तुझं बिंग बाहेर.
मम्मी हो, यावेळी एकदा मला माफ कर प्लीज. बस. तुम्ही दोघं लग्न न करता एकत्र राहिलात, ही चूक तर तुम्ही केलीच. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की माझ्या ओमीचं तुझ्याशी लग्न नाही झालंय. वाचला तू तुझ्या कचाट्यातून. इतक्या दिवसात तुझ्या वागण्याचा जर सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल ना, तर तो सईला झालाय. आणि तुझ्या बाबतीत काय करायचं हे आता सईच ठरवेल, आणि ते आम्हाला मान्य असेल. मग ठीक आहे, कारण मम्मी मला माहितीये सई काय निर्णय देईल ते. सईचं मन खूप मोठं आहे, मला माहितीये ती मला नक्की माफ करेल. सई, तू मला माफ करशील ना ग प्लीज. सई अगं बोल ना काहीतरी, कम ऑन प्लीज. अंजली, तू माझी बहीण आहेस. मी नेहमी तुझ्या चांगल्याचाच विचार केलाय. तुझ्या प्रत्येक चुकीत तुला सांभाळून घेतलंय मी. सई, मग यावेळी पण तू मला प्लीज सांभाळून घेशील ना ग? हो ना, मला माफ करशील ना? नाही, यावेळी मी तुला सांभाळून घेणार नाही अंजली. खोटं बोलून आमच्या घरात घुसलीस, जाणतेपणाने माझ्या कुटुंबाला त्रास दिलास, आईंना चळलंस. तुझं पारडं आता भरलंय, त्यामुळे तू आता या घरात राहू शकणार नाहीयेस. व्हॉट? हो, जे तू ऐकलंयस तेच बोललीये मी.